चा फायदा कदाचित 4 खेळाडू नाही आहेत याचा फायदा सतीश मुदी गुंडे उचलू शकतो. कशा पद्धतीने तुम्ही हे टॅकल करणार आहात? जसं त्यांचे 2-3 खेळाडू नाही आहेत तसेच आमचे पण स्वप्नील झाला, कुणाल झाला असे 2-3 खेळाडू नाही आहेत. पण आमचं अजून पण जी टीम अवेलेबल आहे ती सगळी टीम मला खूप विश्वास आहे त्यांच्यावर. प्रत्येकजण आपलं 100% देतोय आणि ह्या फायनलला सुद्धा तो 100% देईल. आणि त्यांना आम्ही जास्तीत जास्त आता जर 5 ओव्हरची मॅच असेल तर 60पर्यंत टार्गेट देऊ. थँक्यू. दोन्ही कर्णधाराला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांनी खूप चांगला या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवलाय. चंद्रराव साहेब, तुमचं देखील मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून, हेदवलीकरांच्या माध्यमातून, आयकॉन 11 हेदवलीचा महाराजा पर्व पहिलं 15 वर्षानंतर ही पहिली स्पर्धा हेदवलीकरांनी ठेवली आहे. कारण एकतेचं प्रतीक म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. या एकतेसाठी काय म्हणाल? खरंच सांगतो मला इथे खरं सांगतो मला पहिल्यांदा इथे आल्यानंतर खूप आनंद झाला का तुम्ही मला आमंत्रित केलं. आतापर्यंत मी कुठल्याही स्पर्धेला गेलो नव्हतो, पण मला हे सगळं डेकोरेशन बघून हेदवलीकरांचं खूप मन भरून आल्यासारखं झालं मला. याबद्दल मी जास्त काय बोलू शकत नाही, पण खूप खूप तुमचे आभारी. Thank you very much. News from the Tosca boss. Om Sai Pastepada won the toss, elected to field first, invited Satish Smriti Gunde for the batting, and here we go. We are going through the commentary box, and there is a enchanting, magical voice, the voice of Adivasi. Parshuram Pokra is the man. Thank you very much. थँक्यू. तर नुकताच आपण पाहिलं दोन्ही संघांमध्ये टॉस खेळला गेला. सन्माननीय विघ्नेश 11 चेंज द गेम संघाचे संघ मालक चंद्रकांत चंद्रराव साहेब तथा शासकीय वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्याचे ठाणा जिल्हा कोष अध्यक्ष यांच्या कार्य खूप महान आहे, यांच्यामध्ये शंकाच नाही. रायगड विभागामधून पनवेल परिसरामध्ये 5वी ते 10वी पर्यंत जवळजवळ 36 मुलांना इथे सोखर्चामध्ये चंद्रकांत चंद्रराव साहेबांच्या माध्यमातून शिक्षणाचा पूर्णपणे खर्च उचलला गेला आहे. त्यांच्या माध्यमातून 5वी ते 10वी पर्यंत 36 विद्यार्थ्यांचा शिक्षण हे त्यांच्या स्वखर्चाने करतायत. तसेच त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले कार्य करतात स्वतःच्या स्वखर्चाने. त्यानंतर गरजू लोकांना मदतीचं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच घडलेलं आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जळगाव ह्या गावामध्ये त्यांच्याच माध्यमातून चंद्रकांत चंद्रराव साहेबांच्या माध्यमातून वृद्ध आश्रम खोललेला आहे. त्या वृद्ध आश्रममध्ये जर पाहिलं तर डॉक्युमेंट बनवण्यासाठी फक्त 500 रुपयाची त्याची एंट्री घेतली जाते. त्यानंतर सर्व खर्च जवळजवळ त्यांच्याच माध्यमातून केला जातो. म्हणजे खाण्याचा, पिण्याचा आणि सर्व काही दवाखान्याचा खर्च असेल तो सर्व सन्माननीय आमचे चंद्रकांत चंद्रराव साहेबांच्या माध्यमातून केला जातो. आता सध्याच्या त्या वृद्ध आश्रममध्ये जर पाहिलं तर तब्बल 50 जोडपे आता सध्या तिथे राबत आहेत आणि त्या 50 जोड्यांचा खर्च आमचे चंद्रकांत चंद्रराव साहेब यांच्या स्वखर्चातून केला जातोय. त्यांचंही गोड कौतुक आहे. चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जी फिल्डिंग करणारी टीम आहे तर लगेच मैदानाच्या आतमध्ये येणं करायचं आहे. खूप खूप धन्यवाद चंद्रकांत चंद्रराव साहेब, आपण या चषकामध्ये आलात. तुमचं गोड गोड कौतुक आहे. तुमच्याबद्दल खूप काही बोलायचं आहे परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही, परंतु नक्कीच ही गोड व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला सलाम आहे. तर जाऊया पुन्हा या दोन्ही संघांकडे. टीम ओम साई पष्टेपाडा टीम आणि सतीश मूर्ती गुंडे टीम. तर पष्टेपाडा टीम संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथून पुढे बरं पाहायला गेलं तर फलंदाजी मात्र सांभाळावी लागणार आहे सतीश मूर्ती गुंडे टीमला. आजच्या दिवसाला शेवटचा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला पाहायला मिळेल. एका बाजूने पाहिलं तर ओम साई पष्टेपाडा टीम, तर एका बाजूने आपण पाहू शकाल सतीश मूर्ती गुंडे टीम. तसेच जे मांडव बांधलेला आहे तिथे आपले जवळजवळ 7-8 प्रेक्षक वर्ग आतमध्ये बसलेले आहे, पट्टीच्या आतमध्ये बसलेले आहे. त्यांना विनंती आहे की आपण उठून थोडंसं मांडवामध्ये गेलं तर अति उत्तम राहील. आपण सहकार्य करायचं ह्या आयोजकांची सूचना आहे. थँक्यू. एक तर गेला त्याला बाकीचे पण सुद्धा जायचे तर थँक्यू, धन्यवाद. तुमचंही सहर्षे स्वागत आहे. आपण या चषकाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित झाला. तुमचं गोड गोड कौतुक माझ्या मताने केलं तर आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा राजा महाराजा चषक 2025 हे पर्व पहिलं आणि पर्व जवळजवळ पाहिलं 15 वर्षाने हे गाव एकवटलं आणि एकवटल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला बघता बघता 2 दिवस उलटत चालताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं दमदार आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं तर अतिशय सुंदर. प्रथम पारितोषिक मिळालेलं गेलं तर सन्माननीय प्रकाशजी
रामचंद्र चौधरी साहेबांच्या माध्यमातून त्यांचे आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया सहर्षी स्वागत. तसेच विशाल दादा पडवळ साहेब 77 ग्रुपचे सर्व अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या जर आपण पाहत आहोत त्या पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या, त्यांचंही गोड कौतुक आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आपल्याला मिळालेल्या सन्माननीय डोखाम गावातली एक गोड व्यक्ती सागरजी प्रकाश देशमुख, माजी उपसरपंच डोखाम गावातली एक अतिशय प्रेमळ व्यक्ती, त्यांच्या माध्यमातून मिळाले त्यांचाही गोड कौतुक आहे. त्यानंतर साकुर्ले गावातले एक युवा उद्योजक सन्माननीय वैभवजी सेठ अधिकारी यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे, त्यांचंही गोड कौतुक आहे. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक पाहायला मिळालेलं आहे आपल्या महेशजी तिवार साहेब यांच्या माध्यमातून दिलं गेलं, त्यांचंही गोड कौतुक आहे. त्यानंतर पाचवे पारितोषिक जे आपल्याला लाभले गेले जे सन्माननीय रोहनदादा ढोले यांचं पूर्णपणे आज आपल्याला अख्खा दिवस त्यांचा मिळाला, त्यांचंही गोड कौतुक व्हायला पाहिजे. युवा उद्योजक आहे त्यांच्या माध्यमातून पाचवं पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांचंही गोड कौतुक. त्यानंतर सहावे पारितोषिक जे आपल्याला मिळालेलं आहे लाभलेलं आहे ते सन्माननीय आमच्या आदिवासी विभागाचे एक समाजसेवक म्हणून चांगली कार्य करत असलेली व्यक्ती बारकुजी कुशावाक यांच्या माध्यमातून मिळालेलं 6वं पारितोषिक, त्यांचंही गोड कौतुक आहे. तर टायमर लावलेला आहे, 5 मिनिटामध्ये एक षटक कंप्लीट करणं महत्त्वाचं राहील, अन्यथा आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर 30 सर्कलमध्ये ऍड करावं लागेल. पहिला चेंडू टाकला जातो, पंचाने ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू जर पाहायला स्वतःच्या शरीरावरती आदळलाय, बघता या चेंडूवरती जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाही, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू सुरुवात चांगली राहिली. श्याम पष्टीच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी राहिली. मॅच कोण जिंकेल कोण हारेल ही मात्र आलेली वेळ सांगणार, पण ही मॅच महत्वाची रंगेल याच्यामध्ये शंका नाही, कारण दोन्ही संघ जर पाहिलं तर ताकदीचे संघ आहे. या सीझन मध्ये पाहिलं तर पष्टेपडाची कामगिरी चांगली राहिली आहे. जवळजवळ मला वाटतं खापरी संघाच्या ग्राउंड वरती सुद्धा क्वालिफायर टीम हरली होती पष्टेपडा टीम, आणि आज पुन्हा एकदा या क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. फटका चांगला आहे, दमदार फटका आहे, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल डोक्यावरनं, बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. चंद्रराव साहेब यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षामध्ये खूप खुशखबरी आलेली आहे. तर पुढच्या या मॅच साठी सन्माननीय चंद्रराव साहेबांसाठी त्यांच्या माध्यमातून 5 टँकर पाण्याचे दिले जातील, त्यांचे गोड कौतुक. खूप धन्यवाद साहेब, आपण खूप मोलाचं सहकार्य केलं, तुमचं खूप धन्यवाद आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅच पुन्हा एकदा रंगली जाते. बघता फाईनला चेंडू उडवला, तिथे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती सुद्धा मिळाल्या 4 धावा, आणि 4 धावेने मात्र धावफलक जोडलं जाईल. 3 मध्ये सध्याच्या घडीला 10 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच, सुंदर मॅच रंगेल. आता काटेकी टक्कर होईल मैदानाच्या आतमध्ये, याच्यामध्ये शंकाच नाही, कारण सध्याच्या घडीला मोठी फटके यायला लागलेत. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगची जोडी जर पाहायला गेलं जेडी आणि हेमंत, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार आलाय. तर बघूया पुन्हा जर श्याम पष्टे चेंडू घेऊन जाईल जेडीला. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, परंतु बॅट आणि बॉलचं समीकरण नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डायरेक्ट कोणत्याही प्रकारची धाव नाही. शून्य मात्र ट्रायव्हल केला क्षेत्ररक्षक विकेट किपरनं, आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी श्याम पष्टेच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा श्याम जयवंत दळवीसाठी हो पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. जर तुम्ही षटकार आणि चौकार मारू शकतायत तर माझ्याकडे क्षमता आहे, मी सुद्धा चेंडू डॉट काढेल, हे मात्र विसरून चला. तर श्याम पष्टे सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. 2 फटके खाल्यानंतर कमबॅक कसं असावं, तर कमबॅक श्याम पष्टे सारख्या गोलंदाजासारखं असावं. सुंदर अशी गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. चौकार षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरचा, सर्कलच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. तर बघूया 5 मिनिटांमध्ये आपल्याला ओव्हर कंप्लीट करायचे आहे. ओहो, पुन्हा एकदा डॉट चेंडू येतो, 2 फटके तर आलेच होते, परंतु त्यानंतर काय कमबॅक, अशी कामगिरी, सुंदर कामगिरी आज पष्टेपडा संघ करतोय. ओमसाई पष्टेपडा संघ अतिशय सुंदर कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला, आणि 6 चेंडूमध्ये बनल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. तर त्या 4 ओव्हरमध्ये किती मोठं टार्गेट ठेवलं जर गुंडे टीम संघाच्या माध्यमातून ओमसाई पष्टेपाडे संघासमोर, ते आपल्याला पाहायचं आहे.
थँक्यू चंद्रकांत चंद्रराव साहेब, आपण खूप मोलाचा वेळ आम्हाला दिला. तुमचं गोड गोड कौतुक अशीच व्यक्ती आम्हाला लाभली. खूप खूप धन्यवाद साहेब. तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला या चषकाला लाभलं, परंतु पुढच्या वर्षासाठी आपलं खूप मोलाचं योगदान लाभलेलं आहे. तुमचं गोड गोड कौतुक. तर काही कामानिमित्तानं ते रजा घेताना पाहिलं तर कार्यक्रम सध्याच्या घडीला न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे, त्यासाठी तिथे उपस्थित झाले होते. तर पुन्हा एकदा गौरव, फटका चांगला आहे, फाईनला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू एक टप्पा घेऊन जाईल बाउंड्रीच्या बाहेर, येतील 4 धावा. डीजे सागर. तर या 4 धावा आल्या. गौरव पष्टीच्या गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मोठा कडाला प्रहार हेमंतच्या बॅटमधनं. पुन्हा त्याच दिशेने खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. आता जोडले जातील, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. 2-2 क्षेत्ररक्षक धावा तिथे रमली गेले. चेंडूला मात्र थांबवला गेलाय. बघता बघता 2 धावा इथे सहज मिळाल्या आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही. म्हणजे या चेंडूवरती फक्त 2च मिळतील. सुंदर कामगिरी दोन्ही फलंदाजामध्ये, दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये केली गेली आणि इथून पुढे मॅच चांगली रंगते. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 16 धावा धावफलकावरती. चांगली मॅच रंगते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ झुंजतायत, टक्कर देत आहेत. कोण जिंकेल कोण हारेल ही महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. ती संधी मात्र कोण कमवेल आणि कोण कमवेल ते पाहायचं आहे. कारण आपल्या गावासाठी खेळायचं, आपल्या नावासाठी खेळायचं. समोर जर पाहिला तर गुंड टीम एक मोठी टीम आहे, एक चॅम्पियन टीम आहे. त्या टीम समोर जर टक्कर देताना पाहिलं तर पष्टेपाडा संघ इथं चांगला संघर्ष करतोय. पुन्हा एकदा गौरव चेंडू घेऊन जाईल. फटका चांगला आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे. गॅप रिझन मध्ये जर पाहिलं लोंगोलला क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू अडवला आहे. तडो पडो, परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. बघता बघता या चेंडूवरती सुद्धा 2 धावा येतील आणि 2 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच, सुंदर मॅच रंगली जाते. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. गोलंदाज गौरव पस्तेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते, परंतु तितकी चांगली फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हेमंत राऊत आणि जयवंत दळवी. फुटवा चेंडू पाहिला, उडवला, आता मात्र थांबणार नाही. चेंडू एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर हेमंत राऊतच्या बॅटमधनं येतोय. पुन्हा एकदा चौकार. डीजे चेंडू बाहेर गेल्यानंतर लवकरात लवकर आपण आणून द्यायचं आहे आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट ओव्हर करायचे आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष असणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटची आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळते. एक सुंदर अशी मॅच रंगलेली, याच्यामध्ये शंका नाही. दोन्ही संघ मात्र इथे प्रयत्न करतायत. प्रयत्न कोणाचे सक्सेस होतील आणि कोणाच्या प्रयत्नांना अपयश येईल ते मात्र आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. सध्याच्या घडीला गौरव चेंडू घेऊन जाईल. पुन्हा स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल हेमंत राऊत, एक आक्रमकता दाखवणारा फलंदाज, कॅप्टन कूल. इथे मात्र फटका बसला होता. मॅच घेण्याचा कॅच घेण्याची संधी निर्माण झाली होती थोडीशी, परंतु टायमिंग चुकीचा राहिला. चेंडू पुन्हा एकदा निघून जातो फाईनला. या चेंडूवरती येतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. सुंदर सुंदर अशी फटकेबाजी, सुंदर अशी फटकेबाजी आपण पाहतोय हेमंतच्या माध्यमातून. फुटवा चेंडू पुढे येऊन गेला, आता फटका बसला. तिथे विनायक आले चेंडूवरती आणि सुंदर झेल टिपला आणि हेमंत राऊतला मात्र जावं लागेल. मैदानाच्या बाहेर पहिला गडी बाद होईल सतीश मूर्ती गुंडे टीमचा. एक कॅप्टन कुल मैदानाच्या बाहेर.
जवळजवळ चार ओव्हर अजून सॉरी 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 16 धावा आल्या. तर कंप्लीट 9 मिनिटांमध्ये हे 2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. तर गोलंदाजाचं कौतुक व्हायला पाहिजे. 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट झाल्या. तर चला लवकरात लवकर आपण पुन्हा एकदा सज्ज व्हायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण टोटल 26 धावा. इथे मालकाला तर अपील तर केले, परंतु अपीलमध्ये जर पाहायला गेलं तर बघ इथे मात्र पंचांती अपील फेटाळली गेली. विश्वास कमी होता. तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धावणे चेंडू डॉट पाहायला मिळेल सोमनाथ फोंडेकरच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळेल. सोमनाथ फोंडेकरनं आज मात्र अहंकार माजवलाय. लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आणि शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये कशी कामगिरी त्याची राहील ते मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. फटका चांगला आहे, फटका चांगला. तिथे लॉंग ऑनला क्षेत्रक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू अडवलाय, फेकी झाला, खराब चेंडू फेकी. परंतु थोडं स्टंपवरती फेकले असतं तर मी म्हणाला अतिशय सुंदर असतं. परंतु नक्की तिथे बॅकअप चांगलं पाहायला मिळालं सोमनाथ फोंडेकर करणं. इथे एकच धाव प्राप्त झाली आणि 1 धावेने धावसंख्या बलकावरती जोडलेली पाहायला मिळते. 27 धावा. तिसरी ओव्हर अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वाईनला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी सोमनाथ फोंडेकरनं केली जाते. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट. तिसरी ओव्हर अजूनही मैदानात चालू आहे. सोमनाथ फोंडेकर इथं चांगला संघर्ष करतो, चांगली मेहनत करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. इथे फटका बसला हवेमध्ये जुळाय. बराच वेळ क्षेत्ररक्षक चेंडू केले येते, तिथे क्षेत्ररक्षक आले आणि सुंदर झेल टिपला. आणि जर पाहिलं तर आमिरचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 27 धावा धाव फलकावरती. जेडी अजून ओपनिंगचा फलंदाज मैदानात आहे. आज मात्र स्वप्नील लोहरे इथे पाहायला मिळत नाही त्यांच्या संघाकडनं. तर प्रमुख पाहुण्यांची तर पुन्हा एकदा मांडलेली होताना पाहायला मिळतं. साहेबांना विनंती करा आपण मुख्यमंचावरती असं नसतं वा. खूप चांगल्या व्यक्ती येते आज जमावल्या जातात, चांगल्या मिळल्या जातात. चांगली मॅच सुद्धा रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला पाहायला तर ओमसाई पष्टेपाडा टीम, तर एका बाजूला सतीश मूर्ती गुंडे टीम. अनेक प्राइज मारलेले टीम सतीश मूर्ती गुंडे टीम. परंतु पष्टेपाडा संघ या वर्षामध्ये चांगली कामगिरी करतोय. चांगले मॅचेस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळते आहे. परंतु शेवटच्या अंतिम मॅच मध्ये इथे क्वालिफायर केलं जाईल का पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु सतीश मूर्ती गुंडे संघ सुद्धा तितकं सहजी हार मानणारी टीम नाही आहे. सोमनाथ पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती फलंदाज. हो इथे पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाही. बंटी मात्र इथे फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सोमनाथ. इथे फटका आहे, प्रॉपर फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती सोडले जातील पुन्हा एकदा. आणि इथे सुंदर झेल बंटीला सुद्धा होत आहे फेल. बंटीला सुद्धा जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सतीश मूर्ती गुंडे टीमचा जवळजवळ पाहायला गेलं तर तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. सोमनाथ फोंडेकर आज पुन्हा एकदा अंकार माजवतोय. पुन्हा एकदा त्याच्या बॅटवरनं त्याच्या गोलंदाजीवरती विकेट मिळताना पाहायला मिळत आहेत. टीम पष्टेपाडा लवकरात लवकर आपण फील्ड सजवून घ्यायचे आहे. अजूनही आपल्याकडे जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 5 मिनिटं शिल्लक आहे. त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला तो षटक कंप्लीट करायचा आहे. अन्यथा आपल्याला समोर जावं लागलेलं पॅलेंटीला, कारण एक 30 सर्कलमध्ये प्लेअर ॲड करावा लागेल. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. परंतु आपण इथून पुढे 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे. सोमनाथ फोंडेकरची पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली. 6 चेंडूमध्ये फक्त 2 गडी बाद घेऊन एकच धाव खर्च केली गोलंदाज
सोमनाथ फोंडेकरना. तर बघूया इथून पुढे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळालं गौरव पष्टे. तर बघूया गौरव पष्टे जीडीला कशा प्रकारे कामगिरी करतोय. जीडी एक ओपनिंगचा फलंदाज अजून त्या मैदानाच्या आतमध्ये आहे. तर बघूया स्ट्राईक वरती जयवंत. हो इथे पुन्हा एकदा फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळते आणि सुंदर झेल जीडीचा खेळ सुद्धा संपुष्टात जवळजवळ पाहायला गेला. तर चौथा गडी बाद होताना पाहायला पष्टेपडा संघ आज मात्र इथे चांगली कामगिरी करतोय. अतिशय सुंदर कामगिरी करतोय. त्यांच्या कॅप्टननं सांगितलं होतं की सोमनाथ फोंडेकरना हा ग्राउंड आम्हाला नक्की आहे आणि नक्कीच त्याची साथ सुद्धा मिळते आणि ती कामगिरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर. आणि इथून पुढे मात्र चौथा गडी बाद होताना पाहायला मिळेल जयवंत दळवी मैदानाच्या बाहेर. सुंदर असे सॉन्ग वाजले जातात. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. आपण या चषकामध्ये जोडले गेलेत ऑनलाईन वरती. तुमचं एक गोड गोड कौतुक आहे. तसेच ऑफलाईन एक मोठ्या संख्येने आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. त्यांचंही गोड कौतुक व्हायला पाहिजे. गौरव पुन्हा चेंडू घेऊन जायला जयवंत ठाकरेसाठी इथे मात्र कार्पेटच्या साईडने चेंडू खेळला. तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. फेकी झालाय. तोपर्यंत एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एका दावेसाठी संघर्ष करावा लागतोय सतीश मूर्ती गुंडे टीमला. या एक दावेने धावसंख्या धावफलकावरती जवळजवळ पाहायला गेलं तर आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथी ओव्हर अजूनही प्रगती पदावर आहे. गोलंदाज गौरव पष्टेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. फटका फसलाय हवेमध्ये चेंडू. पुन्हा चेंडू पष्टे. चेंडू खाली येतील आणि पुन्हा एकदा झेल. चांगली कामगिरी आज. फिल्डिंग जर पाहायला गेली तर पष्टे पडांची लाजवाब आहे. सलाम करणारी फिल्डिंग आहे आणि नक्की त्यांच्याकडनं अतिशय चांगला खेळ मात्र पाहायला मिळतोय. आणि इथे पुन्हा एकदा गडी बाद होईल. जवळजवळ पाहायला गेलं तर फलंदाज बाद होईल. महेशला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. जवळजवळ 5वा गडी बाद होतोय. अर्धी टीम मैदानाच्या बाहेर गेली. अर्धी टीम येणं बाकी आहे. थँक्यू डीजे रमेश ठाकरेंचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. रमेश ठाकरे आणि डीजे खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते या आयकॉन 11 हे दवली चषकामध्ये. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. खूप चांगली गाणी वाजली तर प्रेक्षकांची मन जिंकली जातात त्यांच्या माध्यमातून. त्यांचंही कौतुक होणं तितकंच महत्वाचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गौरव चंद्र मात्र अहंकार माजवतोय. बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आतापर्यंत खेळ झाला या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट आली. तर स्ट्राईक वरती आकाश. तर या चेंडूवरती सिंगलच मिळेल. तर सन्माननीय दीपूजी राठोड साहेब सिटी हॉटेलचे मालक दीपू राठोड साहेब इथे उपस्थित झाले. तुमचंही गोड गोड कौतुक आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या मुख्य मंचावरती उपस्थित झाला. तुमचं अभिनंदन आहे. पुढचा चेंडू आहे पाईनला. पुन्हा एकदा केला. क्षेत्ररक्षक तिथे 2-2 धावताय. तिथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. आज एफर्ट जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. जवळजवळ आपल्या संघासाठी संघर्ष केला जातो. आपल्या गावासाठी संघर्ष केला जातो. आपल्या गावासाठी खेळ चांगला दाखवला जातो पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून. बघता बघता आपल्या संघाला 2 धावा तर नक्कीच वाचवल्या आणि या 2 धावांनी धावफलक जोडले गेले. धावफलकावरती सध्या पाहायला तर 31 धावा जोडल्या जातात. अजूनही चौथी ओव्हर प्रगती पथावर आहे. तर साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहे. मायेची उबदारशाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेबांना यथोचित मान सन्मानित केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आले. पुन्हा एकदा असेल आणि इथून पुढे मात्र पुन्हा एकदा होतोय फेल. फलंदाज जयवंत ठाकरे आणि मैदानाच्या बाहेर त्याला सुद्धा जावं लागेल. जवळजवळ 6वा गडी बाद होताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती 31 धावा. संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला.
टीम प्लीज आपण विलंब लावायचा नाही, लवकरात लवकर फील्ड सजवून घ्यायचे आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 31 धावा आतापर्यंत सतीश मूर्ती गुंडे टीमने जमावल्यात आणि शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू निर्णायक चेंडू आहेत. त्या 6 चेंडूमध्ये किती मोठं टार्गेट दिला जाईल समोर पष्टीपाडे संघाच्या समोर ते पाहायचं आहे. कारण शेवटचे अंतिम 6 चेंडू पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिला तर हे म्हणजे तावडे साहेबांचं खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. त्यानंतर देशमुख साहेबांची कामगिरी सुंदर अतिशय प्रमाणे पाहायला मिळते. तर इथे त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपण खूप चांगली कामगिरी करतो. नंतर आमच्या या विभागामध्ये प्रथमच आपण गोड आवाज ऐकत होतो सन्मान्य चंद्रकांतजी खारीक साहेब, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. खूप खूप कॉमेडी किंग म्हणून म्हटलं जातं त्या नांदवडमध्ये आणि आपल्या या विभागामध्ये प्रथमच आले, त्यांचंही गोड कौतुक. हो पुन्हा एकदा फटका, आकाश आकाशामध्ये गवसणी घातली तिथे विनायक पस्ते. आता मात्र मिस स्पीड पाहायला मिळाली. हा पहिला चेंडू धरणीला दान झालाय पस्तेपाडा संघाच्या माध्यमातून. कारण क्रिकेटचं समीकरण आहे कॅच विन द मॅच, परंतु आता इथे कॅच सोडलाय परंतु मॅच कोणाच्या दिशेने जाईल ती आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. खूप चांगली मॅच रंगली आहे. आकाशला मात्र जीवदानी मिळालं. चेंडूवरती 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने त्या फलक जोडलं गेलं. 33 धावा. आकाश पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. फटका पुन्हा एकदा फसला. त्यानं तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि सुंदर झेल. आता मात्र आकाशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. मॅच कशा प्रकारे रंगली पाहिजे तर मॅच अशी रंगली पाहिजे. अतिशय सुंदर मॅच रंगली जाते. पष्टीपाडा संघाचं कौतुक व्हायला पाहिजे, परंतु गुंडे संघ सुद्धा तितकाच ताकदीचा संघ आहे. त्यांना आज कुठेतरी कमी पडावं लागतं आणि चांगली मॅच रंगवली जाते. बाळू मामा सांबरे साहेब, आपण सुद्धा मुख्य मंचावरती आसन असतं व्हायचं आहे. आपण सुद्धा इथे उपस्थिती लाभलेली आहे. तुम्हाला विनंती आहे आपण मुख्य मंचावरती आसन असतं व्हा. खूप चांगली मॅच रंगली जाते. मैदानाच्या हातमध्ये सध्याच्या घडीला पालदार कुणाल गोलंदाजी मार्कर करताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या 2, दुसऱ्या चेंडूवरती मिळाले विकेट. पुन्हा 9 बॅटर मैदानाच्या हातमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जर पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धाव नाही मिळणार. हा डॉट चेंडू नक्कीच मिळेल. सुंदर कामगिरी, लाजवाब कामगिरी पष्टीपाडा संघ आज करतोय, परंतु जिंकेल कोण हारेल कोण आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. ही मॅच चांगली रंगेल याच्यामध्ये शंकाच नाही, कारण दोन्ही संघ ताकदीचे संघ आहेत, परंतु ताकदीच्या संघासमोर पष्टीपाडा संघ इथे चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मोठा पडा खळगावण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. चांगली कामगिरी, सुंदर कामगिरी. कुणालच्या माध्यमातून सुद्धा गोलंदाजी केली तर कुणाल पोंडेकर आज आपल्या गावासाठी एक चांगली कामगिरी करतोय. सुंदर कामगिरी. गेले 2 मॅचेस मध्ये या गोलंदाजाने सुद्धा अहंकार माजवलाय आणि चांगली गोलंदाजी केली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तिसऱ्या मॅच मध्ये त्याची कामगिरी चांगली पाहायला जात. मात्र दिवसचा अटेम्प्ट केला, सक्सेस पाहायला मिळतोय, परंतु चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातोय ना, ते तितकंच महत्वाचं आहे आणि नक्कीच आलाय चौकार. धावेने धावसंख्या फलकावरती जोडली जाते. 37 धावा. अजूनही उर्वरित शेवटच्या आणि अंतिम ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहेत ती टाकले जातील, पण चंदू पष्टी इथे थोडंसं गोलंदाज कुणाल पोंडेकरला कानमंत्र देताना पाहायला मिळाले, पण त्या कानमंत्राचा फायदा हा गोलंदाज उचलेल की नाही ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण स्ट्राईक वरती फलंदाज जर पाहायला गेलं तर सध्या आपण पाहू शकतो आशिष मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर शेमीर आणि आशिषची जोडी मैदानात आतमध्ये शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये तर ते पाहायचं आहे. शेवटचा कदाचित चेंडू असावा या विनिंग मधला तर पाहावा मिळेल कुणालच्या माध्यमात. इथे पुन्हा लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. तिथे मात्र विनायक पस्टेने चेंडू अडवण्यात यश आलाय, परंतु धावा किती मिळतात ते तुझं तितकंच महत्वाचं आहे. या चेंडूवरती किती धावा मिळतील? 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव कंप्लीट झालेली पाहायला मिळाली. ती 4थी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु 4थी धाव मिळाली नाही. जवळजवळ 3 धावा या चेंडूवरती नक्की. तर एक शॉट आले म्हणजे या चेंडूवरती 2च धावा येतील.
2 धावा आणि या 2 धावेने तो फलक जोडला जाईल. त्या फलकावरती एकूण टोटल 39 आणि 40 धावांचं लक्ष इथून पुढे 5 चेंडूमध्ये बनवायला लागतील 40 धावा. तर इथून पुढे आपण थोडासा आवाजामध्ये बदलाव करणार आहोत. परडे सर. तर खारीक सर पुन्हा एकदा आपण शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये आणि शेवटच्या इनिंग मध्ये आपण पुन्हा एकदा आपला आवाज ऐकवायचा आहे. खूप थँक्यू, धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय या चमचमत्या ट्रॉफ्या येदवली महाराजा चषकाच्या भव्य दिव्य अशा नक्कीच आपल्या डोळ्याची पारणं फेडवणाऱ्या चमचमत्या ट्रॉफ्या आणि ट्रॉफ्यांसाठी चाललेले हे द्वंद्व क्रिकेटचं युद्ध आपण इथं अनुभवत आहोत. आजचा युनिट क्रमांक 2रा दिवस या 15 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जी स्पर्धा भरवली गेली. कालचा पहिला दिवस उद्घाटनाचा, त्यानंतर 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसामध्ये आजचा शेवटचा सामना नक्कीच आपण प्रकाश झोतामध्ये खेळून काढणार आहोत. प्रथम पारितोषिक आहे ते प्रकाश रामचंद्र चौधरी सर यांच्याकडून आकर्षक चमचमती ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक सागर प्रकाश देशमुख सर माजी उपसरपंच डोलखाम ग्रामपंचायतीचे, त्यांच्याकडून आकर्षक चमचमती ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आहे ते वैभव शेठ अधिकारी युवा उद्योजक, त्यांच्याकडून सुद्धा आकर्षक चषक आणि ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक महेशजी तिवार साहेब यांच्याकडून सुद्धा आकर्षक चषक. आणि 5वं पारितोषिक आहे ते रोहनजी डोळे साहेब युवा उद्योजक, त्यांच्याकडून आकर्षक चषक आणि ट्रॉफी. तसेच 6वे पारितोषिक बारकू कुशा वाघ सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याकडून एक चमचमती आकर्षक ट्रॉफी. नक्कीच या सर्व ट्रॉफ्यांना ज्यांचं हातभार लागलंय ते सन्माननीय विशालजी पडवल साहेब 7771 ग्रुप अध्यक्ष. नक्कीच हे सुद्धा फार मोठं व्यक्तिमत्व. हे आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025च्या पर्वामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळतंय. जाऊया ओव्हर द विकेटसाठी. तर मॅचची नक्कीच उजळणी केली तर आपण पाहतोय विजयाचं लक्ष 40 टू विन. पहिला चेंडू व्हाईट. ओमसाई पष्टीपाडा संघाला विजयासाठी 40 धावा. दोन्ही या पंचकृषी डोलखाम विभागामध्ये नावाजलेले संघ आहेत. हो नक्कीच आडव्या पट्ट्याने खेळलात आणि तत्पूर्वी एक सिंगल्स इथे पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती आहे ती 2 या मुखपटावर म्हणजे या स्कोअरबोर्डवर आपण पाहतोय. बिनबाद हेमंत आणि गौरव ही सलामीची जोडी ओमसाई पष्टीपाडा या संघाची. एक जमेची बाजू असेल सलामीची जोडी. मी म्हणेल मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे खेळ केला होता. या मॅचमध्ये करावा लागेल कारण आजच्या दिवसातून गटातून जरा बाहेर निघायचं असेल तर एक चांगला खेळ. व्हाईट नो चेंडू कारण एक स्क्वेअर चेंडू बघायला मिळाला. खूपच बाहेरचा चेंडू होता आणि ह्या चेंडूगानी जर विचार केला तर एक अवांतर धावा मला पाहायला मिळेल. महेशच्या माध्यमामधून हा चेंडू नो पंचांनी घोषित केलेला आहे. धावसंख्या या स्कोअरबोर्डवर पाहतोय आपण 3 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. आपटल्यानंतर मी म्हणेल काहीसं उचली घेऊन चेंडू मिडल स्टंप नक्कीच मिडल स्टंपला चकवा देऊन जातोय आणि तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता करून दिली जाते. खरोखर जर अफलातून गोलंदाजी आहे वेग आहे. वेगाच्या याच्यावर तो स्वार होतोय आणि नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुन्हा दिशेत बदल केला आहे. चेंडू वाईड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फ्लाय होतोय. एक फ्लाइंग स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला हा फटका होता परंतु इथे एक सिंगल्स. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आहे ती 4 धावा. 5 षटकांचा वाजवी खेळ बघितला तर खूप चांगल्या प्रकारे पहिल्या सेशनमध्ये खेळून काढली ती आपण बघितलं असेल गुंडे संघानं. 40 धावा 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना हा डिफेन्सिव्ह खेळ. नक्कीच अक्रॉस लाईनने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाईल मी म्हणाल बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. काऊ कॉर्नरला भेदून चिरून फारून चेंडू निघून जातोय. येतोय हा दमदार क्वालिटी बाद चौकार.
स्वतःला शपल होऊन खेळले होते आणि नक्कीच पुरेपूर बॅट अँड पॅडमध्ये चेंडू आणि चौकार अशा रीतीने धावसंख्या 4ने पुढे जाते. धावसंख्येत या स्कोर बोर्डवर 8 धावा. महेश ओव्हर द विकेटला पुन्हा नवीन चेंडू घेऊन जाईल. हो नक्कीच फ्लातून फटका आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू काऊ कॉर्नरला चिरून फारून भेदून चेंडू आयकॉन 11 हेदवली चषकाचा सुपर चौका. येतील हे 4 धावा. नक्कीच संयमाने खेळ केला जातोय तो ओम साई पष्टेपाडा संघाकडून. गौरवच्या माध्यमामधून आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅक टू बॅक अनस्टॉपेबल बॅटिंग त्याच्या माध्यमामधून पाहायला मिळतीये. कारण बॅकवर्ड स्क्वेअरची दिशा त्यानंतर नोमॅन्स लँडचं क्षेत्र पाहायला मिळालं. ते काऊ कॉर्नर आणि मिड विकेटचं क्षेत्र होतं त्यांनी तोडलं फोडलं आणि नक्कीच पुन्हा चौकार वसूल केलाय. या 4 धावेने धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या ती 12. 1-2 रिवर्स परंतु दुधारी तलवार आणि ही तलवार मी म्हणन आपल्याच काळजाला छेद करून जातीये. तो फलंदाज बाद होतोय ब्रेक थ्रू मिळवून देतोय हा गोलंदाज म्हणजे महेश. क्षेत्ररक्षण लावून घ्या. ज्यावेळी बॅक टू बॅक अनस्टॉपेबल 2 चौकार आले होते तदनंतर मी म्हणेल दुधारी तलवार चालवली आणि स्वतःच्याच काळजामध्ये खंजर खोचून घेतलं मी म्हणेल या फलंदाज म्हणजेच गौरवनं एक गौरवशाली कामगिरी करत होता. परडे सर असं म्हटलं जातंय जन्मजात मिळतात ते डोले, जन्मजात मिळतात ते डोले नजर ही माणसाला कमवावी लागते आणि ती नजरेने आज पाहतो तर काय आपण आज आयकॉन 11 हेदवलीचा हा चषक फार सुंदर नियोजन आयोजन कल्पकता आणि नक्कीच आयोजकांचं हे अफार कष्ट आजच्या या दुसऱ्या दिवसा गणित विचार केला तर नक्कीच क्रिकेटाचं मादक सौंदर्य क्रिकेटची पर्वणी ते हेदवलीकर आज घेऊन आलेत आपल्या भेटीला. खरोखर सुंदर देखणं नियोजन आयोजन कल्पकता सर्व काही सांगून जाते. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा हे 2025चं पर्व म्हणजे 15 वर्षाची कारकीर्द आणि तिथं मी म्हणेल कुठेतरी त्यांच्या प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळतोय. जाऊया ओव्हर द विकेटसाठी सोमनाथ न्यू बॅटर हलक्या त्याने स्लाइस करून खेळले आहेत शफल होऊन खेळले आहेत. तत्पूर्वी एक सिंगल्स इथे एकवटली जाईल. बॅकअप खूप चांगल्या प्रकारे तटस्थ मी म्हणेल शतक्षण इथे पाहायला मिळेल ते गुंडे संघाचं. आजचा सर्व सन्माननीय पाहुणे असतील ग्रामस्थ असतील तसेच प्रेक्षक असतील सर्वांना सांगू इच्छितो आजच्या दिवसाचा आज शेवटचा सामना आहे. गटामधून निघण्यासाठी ओमसाई पष्टेपाडा विपक्ष गुंडे या 2 संघांमध्ये तुल्यबल्ल असं द्वंद्व क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळते आपल्याला या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर जाऊया 39 आणि 40चं लक्षाचा पाठलाग करताना कशा प्रकारे खेळ दाखवला जाईल. हो नक्कीच पूर्णपणे एक व्हाईट पाहायला मिळाली. तदनंतर एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 14 धावा. खूप चांगल्या प्रकारे मी म्हणेल जी दिशा आहे बॅकवर्ड क्षेत्र आहे ते खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक फलंदाजाने ती क्षेत्र जास्तीत जास्त निवडलेलं आहे. कारण चेंडू जेव्हा आउटफील्डमध्ये जातो तेव्हा तो नक्कीच सीमारेषेचा वेध घेताना पाहायला मिळालंय. हो पुन्हा त्याच ईर्षेने खेळण्याचा मानस निर्धाव चेंडू एका चेंडूने नक्कीच समीकरण बदलत आहे आणि एका चेंडूने नक्कीच प्रेशर रिलीज केले जाते. ते हाय व्होल्टेज प्रेशर मी म्हणेल ओमसाई पष्टेपाडा संघाचा फलंदाज घेईल का. इनॅट क्रमांक 3 नंबरसाठी सोमनाथचं आगमन झालंय. कारण गौरव बॅक टू पॅव्हिलियन त्यानंतर सलामीला आलेलं हे म्हणजे अजूनही मैदानामध्ये 2 धावेंवर मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. फुलरलेचा चेंडू हलक्याने ड्राईव्ह केलाय. चेंडू पाहूया क्षेत्ररक्षण इनफिल्डमध्ये हो नक्कीच दुसरा धक्का पाहायला मिळतोय. अप्रतिम ब्रेक थ्रू.
चांगल्या प्रकारे आज डीजे मास्टर सुद्धा रंगात आलेला आहे. कालच्या दिवसामध्ये शांत होता, आजच्या दिवसामध्ये तो भरीव कामगिरी करतोय आणि नक्कीच करावीच लागेल, कारण पैसा वसूल मॅच आजचा आनंद घेताना डीजे मास्टर आमचे नावाजलेले प्रोफेशनल ऑफिशियल पंच तटस्थ पंच यांनी सुद्धा 2 दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे पंचांच्या भूमिकेमध्ये दिशा निर्देशक खेळाचा आनंद लुटला आणि चांगला कौल दर्शविला. तसेच आमचे डीजे ऑपरेटर असतील, आमचे लाईव्ह टेलिकास्टचे सर्व असतील, गुणलेखक असतील, सर्वांचं मी पुन्हाच्या शाब्दिक सहर्ष स्वागत करतो. नक्कीच आपल्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच खूप चांगल्या प्रकारे खेळून काढली जाते. तर जाऊया मॅचच्या पुढच्या धावत्या आढाव्याकडे. फुलरल्यांचा चेंडू होता अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच कुठल्याही प्रकारे बॅट अँड पॅडमध्ये जे संपर्क पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव चेंडूने हेमंतचं षटक खूप निर्णायक षटक पाहायला मिळालं आहे. कारण आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांनी खर्च केला. एक व्हाईट पाहायला मिळाली, एक अंदर एक सिंगल्स आणि विकेट, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. अशा प्रकारे समीकरण निर्विघ्नपणे त्यांनी पार पडले आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेटसाठी हेमंत. हो, गुड बॉलिंग. नक्कीच क्लाउड अपील केले, ते पंचांकडे दाद मागितले पण तटस्थ पंच. काही वर्षाचा दांडगा अनुभव आणि ते अनुभवाची शिदोरी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमामधून, हेमंत सरांच्या माध्यमातून. ते स्क्वेअर ऑफ पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि नक्कीच हो पुन्हा क्लाउड अपील पंचांकडे निर्देशित करतायत, परंतु पंच तटस्थ आणि नक्कीच क्लाउड अपील केली जाईल, कारण एका चेंडूवर समीकरण बिघडलं जात आहे. सन्माननीय अरुणजी चौधरी यांच्याकडून गुंडे संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर आजच्या घाटातून आपण विजय संपादित केला तर आपल्याला गोवा ट्रिपची सहल ते नक्कीच रॅली घेऊन जातील आपली. नक्कीच आपल्याकडे एक सुवर्ण क्षण असेल, सुवर्ण काल असेल. नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ मॅच मीटिंग करायची नाही, इतकून जास्त वेळ घ्यायचं नाही. संध्याकाळचं सत्र आहे, चला लवकर चला. आपलं गुंडे संघ टीम मीटिंग करायची नाही आहे, गोवा ट्रिप घ्यायची आहे ना आपल्याला, तर चला लवकर. अठरा चेंडू 26 धावा विजयासाठी गुंडे आणि पष्टपाडा या संघांमध्ये चांगलं तालमेल युद्ध रंगलंय. एक रंगीत तालीम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओम साई पष्टपाडा संघाला विजयाचं समीकरण आतापर्यंत स्कोअर बोर्डवर 14 धावा अंकित केली आहेत. आता विकेटचा जर विचार केला तर 2 विकेट जे गौरव आणि त्यानंतर सोमनाथ. विनायकला आता आपण पाहणार आहोत, ज्या विनायकने मागील सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपला क्लास ओपन केला होता, क्लास दाखवला होता, तोच हा विनायक. आता आपण मिडल ओव्हरमध्ये पाहणार आहोत विनायकला. जयेश फरडे सरांकडून विनायकसाठी लागोपाठचे 3 षटकार आले तर 555चं कॅश प्राईज. ओके, थँक्यू. नक्कीच मोरिया इंजिनियर्स वर्क्स अर्जुन साल्वे सरांकडून सुद्धा कॅश प्राईज आलेलं आहे 555 रुपयाचं. तर नक्कीच कॅश प्राईजचं चाहता वर्ग वाढलेला आहे. पाठीराख्यांचं नक्कीच फार मोठा हातखंड आहे, परंतु कार्य करावं लागेल. विजयाच्या समीप जायचं असेल तर नक्कीच शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. फार मोठी कॅश प्राईज येते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा वेलूक संघासाठी वारंवार कॅश प्राईज येत होती, परंतु संघ अडचणीत आणि पराभवाच्या छायेत ओढला गेला. कारण कॅश प्राईज ही लालच असते. लालसापोटी जीव धोक्यात घातला आणि विकेट. रनआउट मध्ये तू मे करता इथं विकेट बहाल केली गेली आहे ती ओम साई पष्टपाडा संघाने. कालच्या दिवसामध्ये सुद्धा फार मोठी कॅश प्राईजचा भडीमार होता वेलूक संघासाठी, परंतु वेलूक संघ पराभवाच्या छायेमध्ये ओढला गेला. 12 चेंडू 21 धावाचा इक्वेशन असताना फक्त 6 धावेने पराभव त्यांना स्वीकारावा लागला आणि प्रत्येकाकडून 5,000 3,000 5,000 3,000 1,000 अशी कॅश प्राईजचा भडीमार होता. परंतु या लालसेपोटी हा संघ
मी मला अंडर प्रेशरमध्ये खेळला गेला आणि नक्कीच पराभव त्यांच्या पदरी पडला. तोपर्यंत पाहूया इथं परिस्थिती थोडीशी वेगळी पाहायला मिळेल, कारण विजयाचं लक्ष आहे 40 धाब्याचं आणि गुंड संघासाठी कॅश प्राईज आलेलं आहे. त्यांचा चाहता वर्ग सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाहायला मिळतोय. या व्यासपीठावर असेल तसेच या क्रीडांगणाच्या अवतीभोवती सभोवती असेल. तर जाऊया मॅचमध्ये. युनिट क्रमांक नवीन फलंदाज श्याम कशा प्रकारे खेळ सजवेल करेल आणि गोलंदाजीच्या मार्कवर असेल तो आकाश. 16 रन्स. ओके, नक्कीच 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेली ती 16 धावा. खूप चांगल्या प्रकारे द्वंद्व क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा महाकुंभ आपण इथं पाहतोय. अजून येणाऱ्या या 3-4 दिवसामध्ये फार रती महारथी या मैदानामध्ये येतील. हो नक्कीच चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये असेल, उंची जास्त घेतली, हे अंतर कमी, नो मॅन्स लँड म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक फक्त पाहतोय. परंतु मी म्हणेल इथं 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 18 धावा. ओमसाई पष्टपाडा संघासाठी धावा येणं फार गरजेचं आहे. धावा कशा काय येईनात, परंतु येणं फार महत्वाचं आहे. एक किरला दुहेरी आणि दुहेरीने 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड पुढच्या दिशेने आगेकूच करतोय. धावसंख्या येते 18 धावा. लेटकटचा फटका आहे. चेंडू पुन्हा हवेनंतर हवेत आणि क्षेत्ररक्षण थोडंसं चाच पडताना पाहायला मिळालं. हो, रनआउट मध्ये विकेट प्राप्त होतीये. नशिबाची साथ. खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेट डाईव्हचा फटका होता. चेंडू हवेमध्ये होता आणि वाईडिक्स लॉंग क्षेत्ररक्षण जज करताना मी म्हणेल थोडेसे फंबल झाले होते, पण तो अचूक फेकी थ्रो आणि इथं मी म्हणेल रनआउटमध्ये एक विकेट पाहायला मिळाली आपल्याला ओमसाई पष्टेपाडा संघाची. तर जाऊया मैदानामध्ये. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. रोमहर्षक चित्तथरारक सोहळा, याची देही याची डोला, हा पावा क्रिकेटचा सोहळा आणि सोहळ्याचं औचित्य साधून आज आपण पाहतो ही मॅच ओमसाई पष्टेपाडा अगेन्स्ट गुंडे या 2 उभय संघांमध्ये ही मॅच इथं पाहतोय. तर ओमसाई संघाचे फलंदाज मैदानामध्ये समीर आणि अतिश. तर गोलंदाजीच्या मार्कवर असेल गुंडे संघाचा गोलंदाज आकाश. 14 चेंडू 21 धावा. खूपच बाहेरचा चेंडू लेग स्टंपची पिचिंग करतोय आणि पंचांचे दोन्ही हात समांतर हवेमध्ये पाहायला मिळाले. तत्पूर्वी हिला अवंतर 1 धाव. 14 चेंडू 20 धावा हे समीकरण आहे. 14 चेंडू 20 धावा. इथं ताकदीचा वापर तर झालाय, पण क्षेत्ररक्षक जज करे का? हो, येस 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 येस, वंडरफुल ब्युटिफुल शॉट, लॉंग लॉंग, इट्स आउट ऑफ द पार्क. येतो हा मोठा तडाखा, मोठा ब्लास्ट, षटकार. फार आक्रमकता, एक लीडरता कशी असावी त्याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. विकेट पावलोपावली विकेट जात होत्या, परंतु मोठा तडाखा, मोठा ब्लास्ट, मोठा एक्सप्लोजिव्ह झटका पाहायला मिळाला. तो पष्टेपाडा ओमसाई पष्टेपाडा संघाचा फलंदाज श्याम ऑन फायर होतोय, आग लावतोय, धुराला उडवतोय. हो नक्कीच चेंडूची पाहणी करावी लागेल. एस व्हाईट एक्स वाईर चेंडू 1 4 ना. येस 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 येस, नक्कीच दुजोरा दिला गेलाय. धावसंख्येत मी म्हणेल इथं भर पडते. धावसंख्या आहे ती 27 धावा, 27. पुन्हा लेटकटचा फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज कर का? यस, दॅट्स लवली इज ब्युटिफुल, लॉंग लॉंग बिग अवे, इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू 6 षटकार.
12 चेंडू 7 धावा. ओम साई पष्टपाडा संघासाठी 12 चेंडू 7 धावा. एक सहजरित्या लक्ष्याचा पाठलाग केलाय श्याम. नक्कीच दोन अफलातून एक्सप्लोजिव्ह फटके खेळतोय. सर बोला काय चेंडू पाहिजे का? बारा चेंडू 7 धावा. समीकरण एकाएकी पारड जड झाले ओम साई पैष्टेपाडा संघाचं. जे एलो जर्सी एलो पिल्ली नक्कीच एलो आणि पिला एलो पिल्लामध्ये जे अंगीकृत केलंय वेशभूषा आपण पाहतोय ओम साई पैष्टेपाडा. 12 चेंडू 7 धावा. काय आपल्यातून नक्कीच सरसेनापतीची भूमिका मी म्हणेल नक्कीच श्यामने आपल्या खांद्यावर घेतली आहे. एक हाती किल्ला लढवताना आता पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण बदलून टाकलंय. 12 चेंडू 7 धावेचं समीकरण सहजरित्या आता मी म्हणेल विजय संपादित करेल का, पण अजूनही सामना सोडलेला नाहीये तो गुंडे संघानं. दोन मोठे फटके जर आले नसते तर सामना अजूनही थोडासा तल्यात मल्यात पाहायला मिळाला असता, परंतु दोन मोठे ब्लास्ट आणि एक हाती सामना ओमसाई पष्टेपाड्याच्या बाजूने झुकलाय, परंतु अजूनही कौल निर्देशित केला जाऊ शकत नाही. हो या फटक्यात नजाकत होती. क्षेत्ररक्षण फक्त पग्याची भूमिका करले का? ओ येस 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 नक्कीच ते क्षेत्र खूप चांगले आहे. धावा चोरण्यासाठी ते क्षेत्र खूप चांगले आहे. धावसंख्या येते 35 धावा. जे क्षेत्र आहे ना बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र मी म्हणेल आउटफील्डमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण जड जातंय. ज्यावेळी टप्प्यापर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जातोय शक्यतो आणि ते क्षेत्र निवडलं होतं, परंतु 2 धावा इथं अंकित केल्यात. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 35 धावा 35. लिडिंग एज कोट बिहाइंड आणि इथं विकेट प्राप्त होतीये. बॅक टू पॅव्हिलियन श्याम. वाला नाही तर आता 2 व्हीलरलाच घेऊन जाईल, कारण मॅच फक्त एक औपचारिक म्हणता येणार नाही, परंतु नक्कीच विजयाच्या समीप येऊन पाहायला मिळेल. क्वाड बिहाइंडचा कौल खूप चांगल्या प्रकारे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आणि नंतर विकेट. आता नवीन न्यू बॅटर मैदानामधील कुणाल. निर्धाव चेंडू खूप चांगल्या प्रकारे रायझिंग स्टार चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 9 चेंडू 5 धावा हे विजयाचं समीकरण. फुलरलेंचा चेंडू होता. चेंडू बॅट आणि पॅटच्या रडार मध्ये पाहायला मिळाला नाही, परंतु एक सिंगल्स चाणक्षणे मी म्हणेल पाहायला मिळाली. खूप वेग आणि त्वेषाने ती एक सिंगल्स कंप्लीट केली आहे आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळले गेले ते ओमसाई पष्टेपाडा संघाकडून. एकाएकी विकेटचं पतन होत होतं, परंतु मी म्हणाल मिडल ओव्हरमध्ये श्याम आले. श्यामने ज्यावेळी 2 मोठे ब्लास्ट केले आणि तदनंतर सामन्याला थोडासा आकार दिला गेला ओमसाई पष्टेपाडा या संघाच्या बाजूनं. सामना झुकलाय, पण अजूनही घडलं नाही, बिघडलं नाही, कारण येणाऱ्या उर्वरित चेंडू पाहू घेऊन जाईल गुंडे संघ. पुन्हा लिडिंग एज आणि गल्ली पॉइंट मध्ये चेंडू फरार होतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू निघून जातोय. हा विजयाचा शंखनाद चौकार.